नमस्कार, मी भानुदास देवीदास वनारे, राहणार धानोरा जंगम, वैती वसाडी रोड या ठिकाणी आपलं वनारे शेतकरी कुटुंब हा फार्म आहे. वास्तवात आपण आता हे जवळा बेलुऱ्यामध्ये जीवामृत नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून नैसर्गिक शेती मिशन या माध्यमातून आत्माच्या अंतर्गत जे आपण या गावामध्ये जीवामृत तयार करता आलं. म्हणजे जीवामृत कसं करायचं आणि खरोखर जीवामृत हे अमृतच आहे. शेतकऱ्याच्या मनाले शेतकऱ्याला पटीन या उद्देशानं त्याचा रिझल्ट येईन या पद्धतीनं आपण जीवामृत हे तयार करून जीवामृत कसं बनते. पहिली गोष्ट लागते साहेब त्याचं साहित्य. तर शेण ओरिजिनल गावरान गाईचं शेण असलं तर खूपच चांगलं. मेन आणखी एक त्याच्यात वळाखालची किंवा आपल्या धुऱ्यावरच्या बांधावरची माती, तर ती केमिकल कोणचं रासायन नसणारी माती असं पाहिजे. वळाखालचीच पाहिजे असा उद्देश नाही, पण आपल्याच बांधावरची किंवा वारुळाची माती, कारण त्या ठिकाणी केमिकल नसते. बेसन, गुळ आणि आता करू त्याची आपण कृती. तर पहिले प्रथम आणि गोमूत्र. आता हे गोमतीर गाईचं प्युअर गोमतीर, ताजं किंवा जुनं पण गाईचंच पाहिजे. आणि वास्तवात लोखंडी भांड्यामध्ये ते जमा करायचं नाही. वाचत करत करून प्लॅस्टिकचं भांडं किंवा स्टीलचं, धातू कोण जावी, फक्त लोखंड सोडून एक. आता आपण सुरुवात पहिले या इथे बेसन घ्या. आता हे बा याच्यामध्ये आपण काय केलं, शेणाची ग्रेव्ही म्हणजे उदाहरण ग्रेव्ही तयार केली, हे केली. तर खरोखर याच्यामध्ये जर जीवामृत करणं आहे दादा, तर जीवामृत करताना आपल्याला धरलं वा टाकीमध्ये सगळंच टाकलं आणि ढवळलं ते जीवामृत होते. पण जे पाहिजे असं म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं जर करणं असेल तर या पद्धतीनं. आता शेणाची ग्रेव्ही झाली, टाका त्याच्यात बेसन थोडं थोडं. आता शेण किती घेतलं आपलं? आता याच्यामध्ये 10 किलो शेण आहे ना, 10 किलो शेण, बेसन 2 किलो. आता हे जे बेसन आहे ऐका, आता तुम्ही याच्यामध्ये जे आहे तर याच्यात गाठा होती नाही. आपण घरी गाठायचं बेसन खातो काय, मग तसं याच्यात याच्या गाठा राहिल्या नाही पाहिजे. हा, तर याच्यात असं पूर्ण हा उदाहरणार्थ हे पूर्ण आणि याले म्हणजे याची रिस्क किंवा शेणामध्ये हात कसे घालता, काय कसं होईल, वाशीन याचा विचार करू नका. कारण जर तुमच्या हाताला भेगा पडेल असतील त्या सुद्धा बसतात. एवढी ताकद आपल्या गाईच्या शेणामध्ये आहे. हा नाही सांगायचा मतलब एखादा माणूस जीवामृत करताना शेणात हात घालत नाही किंवा द्या टाकीत टाकून काळीने ढवळू. जर या पद्धतीनं असं केलं, आता टाकायच्यात माती. माती आपल्याला तशी तर मुठभर पाहिजे, 2 मुठा, अर्धा किलोच्या आसपास माती घ्या. जास्त कमी झाली तर काही बिघडत नाही. गुळाचं पाणी याच्यातच द्या टाकून मुकून द्या. थोडंसं टाकून येतं द्या, थोडंसं टाकून. आता एक काम करा, थांबा ना, गोमूत्र टाकू आपण. ठीक आहे, काळी आणली गोल काळी शेणाची स्लरी मिळून टाका दे. बाकी नाही पाणी किती घेतलं त्यात? पाणी टाकीच ना थोडीशी खाली फक्त एकच आहे की जे टाकी आहे, आता आहे बा हे जे टाकी आहे पूर्ण पॅक भरायची नाही, हितभर खाली मायला पाहिजे. नाही मायला पाहिजे नाही. हे आपलं साहित्य टाकल्यावर बी हितभर खाली ठेवायचं. हितभर खाली ठेवायच्या मागचं कारण याला फेस येते, हे येते. ज्या टाइमला आपण फिरवतो तर ते खाली नाही पडलं पाहिजे. एक घ्या, ते गुळ घ्या. द्या टाकून गुळाचं पाणी. केर असा कचरा या पद्धतीनं आपलं जीवामृत तयार झालं. जीवामृत तयार म्हणलं म्हणजे हे पहा, जीवामृत कसं आहे की याच्यात 10 दिवस ठेवा, याच्यात जीवाणू तयार होतात. पण अशी काळी घेऊन एकाच सारखं काट्यानं अशी ढवळत घ्या रोज सकाळ संध्याकाळ. आता आपण मग काय करतो की हे झाकण लावून ये, तर याच्यावर काय करायचं, उघडं न ठेवता साडीचं फडकं म्हणजे हवा जाईन असं फडक्यानं बांधून घ्यायचं. हे बांध्यामागचं कारण एकच की याच्यामध्ये आपल्या ज्या माश्या त्या हागल्या नाही पाहिजे. त्या हागल्या म्हणजे आता तुम्ही सांगा कोणी याच्यात हागल्या तर त्याने दुसरेच काही किडे पडतात, आपल्या ज्यात किडे पडले नाही पाहिजे. जीवामृत 10 दिवसात तयार झाल्यावर एवढा चांगला वास येते आणि ज्याचा घाण वास आला मग आपण बी दूर पळतो.
म्हणून याचा सुगंधी म्हणजे चांगला त्या पद्धतीचा वास येते. मग तो वास आला तर या जीवामृतनं गाळून घेतल्यावर हे तुम्ही ड्रिंचिंग बी करू शकता. ड्रिंचिंग केलं तर जमिनीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे खूप काही खताचं काम करते. आणि फवारणीमध्ये बुरशीनाशक टॉनिक सगळ्या गोष्टीचं काम करते. म्हणजे फवारणीत बी वापरू शकतो आणि जमिनीत बी वापरू शकतो. आणि वापरायचा काळावेधी समजा वापरताना सकाळच्या टाइमले किंवा संध्याच्या टाइमले. आणि जर वरून झडी पाणी रिमझिम चालू असली तर कोण्याही टायमात वापरा, पण थंड्या टायमात वापरा. ओलावा असताना याचा खूप काही जबरदस्त रिझल्ट आहे. आणि ते 10 दिवसात झालं की तेवढ्या त्या टायमातलं हे वापरून टाकायचं. आणखी नवीन डबल बनवायचं. एक टाकी 200 लिटरची टाकी तुमचं जर एका एकराला हमेशा, आता तुम्हाला सांगतो एका गाईच्या शेणावर आणि तिच्या गोमूत्रावर कमीत कमी 10 ते 15 एकरा लोक आपण पूर्ण नैसर्गिक सेंद्रिय सगळ्यात उत्तम पद्धतीनं शेती करू शकतो. तर या पद्धतीनं मग आता आपण म्हणू एका गाईच्या शेणावरच कशी होईल एवढ्याच्या याच्यावर मनात येते ना, त्याचं कारण आहे जीवामृत. तुम्ही जेवढं त्या गाईच्या शेणावर रोजच्या दिवसाला जिथे करताल त्याचा एक आहे. म्हणजे गाईच्या शेणात जेवढी ताकद आहे एवढी मी तरी सांगतो की केमिकलमध्ये नाही. म्हणजे केमिकल आपलं काचात आहे आणि जे खरोखर अमृत आहे, सोनं आहे, ते उखळल्यावर आहे. उखळला मुक्तही करण्याची तर मी सांगतो गाईचं शेण हे उखळल्यावर नका ठेवू, वावरात गण मारा. याचा शेणाचा तुम्हाला खोटं वाटेल तर त्याची हमेशा शुद्ध स्लरी बी करून टाकली तर त्याचा खूप जबरदस्त रिझल्ट आहे गाईच्या शेणात. पाहून घ्या साहेब एकदा आणि पहा कसा झाला या पद्धत तयार होते. याचा असा मस्त फेस तयार होते. ह्या 2 काळ्यात आपल्याला एकच काळी पाहिजे, पण हे मोठी काळी. हा थोडी झाड बांबूची काळी पाहिजे चांगली. बांबू निंबाची कोणची काळी पण चांगली काळी घ्या. अशा प्रकारे जीवामृत तयार करण्यात आलं. आपलं जीवामृत करून प्रत्येक शेतकऱ्यानं या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जर जीवामृत तयार करून जर आपल्या शेतीला वापरलं तर खूप काही फायदा आहे. अशा पद्धतीनं जीवामृत तयार करून त्यानं वापरा. याचे खूप काही चांगले फायदे आहेत हे सांगून शेतकरी आता याच्या पुढे करतील. धन्यवाद.